इंधार अंतर्गत मी शेती केलेली आहे आणि दसफळणीच्या 2-3 फवारण्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे कॉटनवर कोणत्याच प्रकारचा रोग दिसून नाही राहिला आणि क्वालिटी पण चांगली. कोणकोणत्या फवारण्या केल्या तुम्ही? दशपर्णीच्या कोणकोणत्या फवारण्या केल्या होत्या? दशपर्णीच्या किती फवारण्या झाल्या दशपर्णीवर? 3 फवारण्या झाल्या दशपर्णी. दशपर्णीच्या. आणि आपल्या सोयाबीनवर कोणती फवारणी केली? आपण 3-4 दशपर्णीची फवारणी. दशपर्णीचीच फवारणी तीन फवारणी केल्या. हम्म. आजपर्यंत 3 फवारण्याचा खर्च किती येते मग अंदाजे? अंदाजे आतापर्यंत 10,000 रुपये खर्च आला असता. 10,000 रुपये तुम्हाला खर्च आला असता. हो. रासायनिक फवारणी मारलीस तिथं. फवारणी. दशपर्णीचा किती खर्च आला बनवायचा अंदाजे? आता तसं 1,000 रुपये. दशपर्णीचा 1,000 रुपये टाकी पकडून. म्हणजे बाकी मजुरी गिजुरी पकडून तुम्हाला झिरो बजेट. आणि मजुरीचा फक्त खर्च गेला असेल फवारणीचा. राज वामनराव मिलमिले. मी वडगाव पोलीस स्टेशन येथे राहतो आणि हे माझं शेत. मी जवळपास 20 वर्षापासून शेती करतो आणि शेती करत असताना आम्हाला काही जी अडचणी आहे आणि शेतीवर जो होणारा खर्च आहे तर याचा विचार जर केला तर आम्हाला काही फारसं असं उरत नाही. परंतु यावर्षी मी आता गेल्या वर्षी काही लोकांचं पाहिलं सेंद्रिय शेतीबद्दल आणि यावर्षी आमच्या इथे जे दीनदयाल संस्थेवाले आहे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आम्हाला जीव तोडून सांगितलं की शेतकऱ्याची आजची कंडिशन कशी आहे. त्यानुसार मी यामागे लागलो सेंद्रिय शेतीमागे आणि माझ्या गावातील सुद्धा बरेचसे लोक आहे. तर दशपर्णी अर्काचे माझा एक फवारा झाला पराठीला आणि त्यानंतर मी जीवामृत बनवलं. आता याला खर्च काही लागत नाही तर मी एका 200 लिटरच्या टाकीमध्ये जीवामृत बनवलं. 30 किलो शेण, 2 लिटर दही आणि त्यामध्ये त्यांनी 5 लिटर मला गोमूत्र सांगितलं होतं, मी 10 लिटर टाकलं आणि 2 किलो त्यामध्ये डाळीचे बेसन आणि 2 किलो गूळ. मी 6 दिवस ते मिश्रण ठेवलं.